नाही म्हणलं मामाजी, ते काय दिसून नाही राहिले हो, त्या खोपडी पैसे तर काही दिसत नाही ते गुरुजीच्या. काय आहे का नाही, गेले कुठं हो? अरे ते तिकडे पाहना, तिंगा त्या हरभऱ्यात बसला ते भड्याचं खांड, मग तेच होत ना, ते भुका लागले त्याल्यावर मांज्या. आता वावरात काय दुसरं खाले बसले असं ना, आता हरभरे एक एक दोन दोन झाडं उपटले असं बसले असं तर ती वाननेरा वानाचे वाननेर तोंडीला काय जे. अरे हो हो हो, तिथं आहे ते. अरे हो राजा, बसेल ना तिथं, नाही का? द्या ना आवाज, द्या ना द्यायला म्हणा, या म्हणा, चला म्हणा, नाही का? बसू राहिले, वाटच पाहू राहिले आपली. काय ते वाट पाहता पाहता थकलेलं काय ते मग काय. अरे म्हणलं पाहुणे बा शिवलाल, शिवलाल कुठं हा हो पाहुणे बा. अरे या ना राजा, कुठं हा शिवलाल, शिवलाल. अरे बा आले म्हणलं, अबे झाला आता, भांड्यात जीव पडला बा. अरे आले 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 का? अरे या या या, आलो 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 आलो. हे इथं बसून आहो, इकडे बसून आहो म्हणलं इकडे. अरे बाबा तिथं कायला बसलं हो पाहुणे बाराच्या, 36 आकडा आला त्या वावरावाल्या संग माया. मग काय तर राजा, ते हरभरा उपडला का त्याचा, ते उचलून ठेवा सगळं, ते फालतू राजा नसतीचे भांडणं कामा राजा. या लवकर इकडे या. चालले तिकडे राहिलं आणि इकडे गेले लोकांच्या वावर आहे ना. हो ना, तर काय, या लवकर. कोणासंग सुद्धा आहे का नाही म्हणलं याचं? कोणासंग मध्ये शेतीचा आहे, हरभऱ्यावाला मध्ये कुत्रे सोडते काय कसं? अरे हो, आलो 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 बाबा, चला म्हणलं, चला चला लवकर. बाबा पहिले पाणी पिऊ, त्याला म्हणा बिस्लरीचा बॉक्स काढ लवकर, चाल लवकर, नाही का? हो चला चला. अरे बाबा नवरते बाबा, घे म्हणलं, पाय घे, धुवून घे. इथं काही कोणी नाही म्हणलं, ते काही लोटा आणते इथं, काही बकेट पकेट काही नाही म्हणलं. घ्या, आपापलं करावं लागते. सेल्फ सर्व्हिस आहे इथं, काय सेल्फ का काय म्हणते त्याला. घ्या, आपलं आपल्याला धुवा लागते. अरे वा देणके साहेब, काय राजा, पाण्याची सोय नाही राजा, म्हणतात सोय करतो, नसं करतो तसं करतो. काय मग आपण बोमा मारून राहिले, पाणी नाही पाणी नाही. पहा बरं, हे आता बटन दाबलं की पाणीच पाणी आहे. आता इथं हातपाय धुवायचे असते, आता इथं काय पिळण गिळ असते का आता वावरात? मग आता या वावरातली माती पाहायला लागणारच नाही का? काही आपला त्या पाहुणे पाहुणे करून राहिले. अरे आपले आपण आहो ना, असं नाही समजायचं. मग पोरीवाले म्हणजे काय एवढे हलके असते का? पोरी पोरग समान आहे आता. हा म्हणलं घ्या, पाय घे धुवा आणि तिथंच पायपातलं पाणी पिया. मोठं सांगून राहिले हे नाही ते नाही, असं नका करत जाऊ. आता आम्ही आलं तर मग काय तसंच करा. नाही रे, तुमचं सगळं बरोबर आहे, पण कसं पाहुणे आल्या त्याला कसं पिळं बकेट टावेल साबण सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे का नाही? म्हणजे मानपान झाला पाहिजे ना पाहुण्याचा. तो पोरी करता असो का पोरा करता असो, मान भेटला पाहिजे ना त्या माणसाला तसा. काय शेवटी परकेच समजून राहिले तुम्ही मले. आता म्या म्हटलं बा आपल्या मनासारखे पाहुणे आले बा, म्हणून मी कसं म्हणलं चला बा संग मंग बिलकुल मस्त भाजी बनवू, पद्धतशीर पोरगी दाखवू वावरात, असं म्या ठरवलं. आणि तुम्ही काय सोचून राहिले? घ्या म्हणलं, काही तसं मनात आडीगिडी काही ठेवू नका तुम्ही. घ्या मस्त पाय घे धुवा, चांगलं पाणी आहे, काय शहर माहिरीचं. मग काय तर प्या, पाणी गिनी प्या, पाईपले तोंड लावा आणि प्या. आता इथं म्हणजे काय, आता गिलासाने पाणी नाही का काय? म्हणजे अजून पाणी प्यावं करायचं काय बोलता हो? म्हणलं तुमच्या जवळ घेऊ आहे, त्याला ग्लास भरायला लावा, तिथं ते बिस्लऱ्या घेऊन या, तिथं बसू आपण, तिथं घेऊ पाणी. काही बोलता हो? ते कुठं काढलं बिसलं रे 6-6 महिन्याचं? हे पाना पिऊन कसं ओरिजिनल आहे तर मग हे आहे ओरिजिनल. 7-8 गिलास हाणते माणूस, है की नाही कर. मग एकदम बिलो गोळं पाणी आहे माहिरीचं. प्या लवकर आणि चला या तिथं. लवकर झालं पाहिजे ना, मग तुम्हाला उपाशी मारता का? अरे आता कोणतं ठेवलं उपाशी राजा, हरभऱ्यावर कसं तरी आता तक धरून राहिलो आम्ही. बरं बरं बरं, ठीक आहे, तुम्ही लागा म्हणलं काम कामी, आलो आम्ही, हात पाय देतो, येतो पाणी पिऊन येतो. हो ठीक आहे ठीक आहे. तर या मग मी बात पालकाची मेथी समाराच्या गड्ड्या आणतो काढून. हा या तुम्ही, बाकीचं ते जवळ काढून राहील सामान सुमा. या या हो या तिकडे. चला लागलं का टापटीप पण आपलं. हां चला काढा, सामान काढा, मसाला काढा, काय ते काय जे म्हटलं ते करा बरोबर. आता मी तिकडे फोस सांभाळतो बरोबर. चांगल्या लंब्या लंब्या फेकतो मी तिकडे. इकडे येऊ देत नाही द्यायला काय. चल द्या मग आता येऊ मी. या या तुम्ही, आता काही काळजी करू नका, मी सांभाळतो बरोबर इकडलं. आता बस यायला आता कसं मोठ्या भाऊला तुम्ही पाठवून आता भाकरी आणाले. हा चिरचार झालं सर झाला, आता मी देऊन देतो फोडणी. तुम्ही तिकडलं सामावून घ्या बरोबर. ठीक आहे, या जा 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 तुम्ही आता. आकडता हात काही घेऊ नका काय. ते मिरची आणि ते काय म्हणलं तुम्हाला जमाल कोटा ते. पद्धतशीर बिलकुल घाल टाका असा. डबल नावाच नाही काढलं पाहिजे. इथं पोरगी पाहिली याचं. त्याला करा आता बरोबर. मी पाहतो तिकडली फौज आता. ठीक आहे मग येतो मी आता. मलाच तर आता मेल्यावर मेल्यासारखं वाटू राहिलं सगळं. त्या दैनावाल्याच्यानं झाला, चक्कीवाल्याच्या, नाही एवढा उशीर झालाच नसता. आता मला इतकं खराब वाटू राहिलं ना, तुम्हाला काय सांगावं आता. पण जाऊ द्या आता, काय आता शेवटी जे व्हायचं ते होतच असते. काही ना काही चांगलं होत असेल म्हणूनच झालं असं नाही का? असंही असेल ना. होतेच ना, हो जाऊ दे आता, काय उशीर कसं असते ते आपल्या हाती नसते नाही का? जाऊ दे झाला उशीर झाला, त्याचा काही विषय नाही. पण आता तरी कसं लय टाइमपास नका करू, पटपट सांगा, नाही तर आम्ही जातो, एक माणूस एक जण समजा समजा पाहतो भाजीचं जरा असं करू लागतो त्याला.
नाही 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 आता काय आता पाणी गिनी पिलं आपण मस्त गोष्टी गप्पा करू आपण ते दोन जवळ आहेत ना ते त्याला काहीतरी कामं सांगा लागते त्याच्यासारखी भाजी कोणाला येत नाही हो म्हणजे कसं हाताला लय चव आहे त्याच्या म्हणजे कसं धाब्या यावर इकडे तिकडे तेच करते ना ते नाही त्यालाच करू द्या ते दोघं अलग वाले आहेत मस्त अलग सलग करतात मस्त पद्धतशीर त्याच्यातनी कसं मधात नाही घोटम घाट करा नाही लागत नाही तर मग चिडतात ते आचार्य लोकांच माहीत नाही का तुम्हाला त्याच्या मधात नाही करावं लागत नाही तर अंगावर ते ढेकोलच उचलते ते म्हणून म्हणलं जाऊ दे ते करतात मस्त अर्ध्या पाऊण घंट्यात तर बिलकुल टेन्शन नाही आपल्याला घोटून राहिले ते करते बरोबर काय आहे तर ते आपण करा ना काही गप्पा टप्पा सांगा इकडले तिकडले आता 2-4 मिनिटं आता मुलाला विचारा काही विचारत असेल तर समजा लक्ष्मणरावले. आता काय विचारा लागते त्याचं का आता सगळंच माहीत आहे ना आता आम्ही आता जवळजवळ धाबा होता आता काय झालं ते गेलं होऊन गेलं जाऊ द्या पार पडलं पण नाही बाबा सगळं माहीत आहे मला काय विचारायचं नाही आता आम्ही जेव्हा येऊ काय तुमच्या इकडे समजा आता पोरीवर डिपेंड आहे आता पोरावर काय होते न काय नाही आता पायनी झाल्यावर समजा जर आम्हाला दिवस दिला तुम्ही मग तिकडे विचारू ना आमचे माणसं विचारतील काय विचारायचे ते आज तुम्हीच विचारता पोरीला काय विचारायचं आमच्या मुलीला तसं आहे म्हणा पण म्हणलं काही चुकी गिकी झाली असं माझ्या तर माफ कर बा बोलण्यात मागं पुढे एखाद्या आता मागा ते झालं आपलं तर कसं मी सांगितलं होतं शिवलाल भाऊले पाहिजे म्हणलं बा तेवढं सांगा द्यायला तुम्हाला सांगितलं असं नाही ना यानं काय सांगितलं मला शब्द तर नाही सांगितला तू येऊन राहिला का हरामखोरा म्हणून 2 लाखांनी तू टिपळ दिली हे माकईचा नारद दिसून राहिला म्हणजे शिवल्या थांब ना तू आता होऊ दे भाजी होऊ दे जरा नाही नाही आता काय विचारच काय लागतं सांगितलं नाही सांगितलं तर आपल्याला पाय नाही देखीच आहे का तुम्ही तसं काही वादा नाही सांगितलं ना त्यानं सगळं सांगितलं तुमचं नेलं बसा पदून तेच म्हणलं तुम्हाला आता कसं म्हणजे सगळं सांगतच होतं का नाही हो ना सगळं सांगितलं काही वांधा नाही तसं हे बा तरी तर मी तुमचं सांगितलं नाव म्हणून मी आज तारीख घेतली तरी नाही तर मी 9 तारखेला आज इथं म्हणजे थांबतच नव्हतं आज मला तिकडे जायचं होतं ते नांदगाव तालुक्यातनी नाही का ते आपलं सावनेर ते श्री संत बालयोगी वामन महाराजाचं जिल्हा अमरावतीतलं तर तिथं 8 तारखेपासून 15 तारखेला अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे मग काय तर इंदुरीकर महाराज आज 9 तारखेला येऊन राहिले तिथं मला जायचं होतं पण आता असं झालं आपण तारीख घेऊन बसलो नाही कसं म्हणता तुम्हाला आता हे अटपून मला तिकडे जाणं आहे लवकरात लवकर म्हणून ते उशीर झाला तर मला जीवावर आलं असं झालं ना ते आम्हाला जात होतं आम्ही बी सावनरले चाललो होतो ना पण आता शिवलाल म्हणजे तारीख घेतली आता लक्ष्मणचं म्हटलं आपल्या जवळ आहे की नाही तर मी आता म्हणलं 12 तारीख घे मला जाऊ दे तिकडे बरं केलं ते हे तारीख घेतली 12 तारीख काय 12 तारखेहून कोण रिकाम आहे बापा आमचं इथं श्री महादेव देवस्थान मंदिर नाही का आमचं शेंद्री डोलारीचं तिथं भयानक यात्रा भरते महाशिवरात्रीले ना आता ते भागवत सुरू आहे आमचं 12 तारखेपासून तर 19 पर्यंत खोळे महाराज येऊन राहिले ना आम्ही सगळे कामोकामी आहोत आम्ही 12 ते 19 म्हणजे कसं दिवसच घेत नव्हतो 13 तारखेला काय जमत होतं मग आता एवढा मोठा संत गजानन महाराजचा प्रगट दिन म्हणल्यावर सारा महाराष्ट्रात आता सगळं शेगाव हे ते अकोली जागेर हे ते किती कार्यक्रम असते ना गावोगावी कार्यक्रम आणि काय तर मेळ होता 13 मग मी आता म्हणतो बाबा म्हणलं 15 तारीख अजिबात घेऊ नका कसं आमचं कसं संत सेवालाल महाराजची जयंती आहे आणि आमचं कसं पोरादेवी इकडे तिकडे लोक जाते येते तर आमच्या गावातनी जयंती असते मी म्हणलं बा याला आधी सांगितलं म्हणलं 15 तारीख सोडून कोणताही दिवस घे रे बा कसं आमचं संत सेवालाल महाराजचं कसं आम्हाला जयंतीला म्हणजे कशी महत्वाची आहे तेच म्हणलं तर ते म्हणजे काही हरकत नाही म्हणजे आताच चला म्हणून आलो मी नाही तर मी 15 कुठं जात नसतो मला जयंती महत्वाची आता एकच आहेत का नाही हो आता 19 तारखेला शिवजयंती आहे आता काय त्या कुरुमले म्हणते कार्यक्रम आहे म्हणते राजा खतरनाक तिथं ते काय महाराष्ट्राची सुप्रसिद्ध शिवव्याख्यात आहे ते काय मान्य सुदर्शनजी शिंदे वाघोलीवाले ते येऊन राहिले ना मूर्तिजापूरमधलं कुरुममध्ये बापा स्वराज्य शिवजयंती उत्सव मंडळानं ते आयोजन केलं 6 वाजता मग शिव जन्मोत्सव सोहळा खतरनाक आहे तिथं 19 फेब्रुवारीला आम्ही चाललो तिथं कुरुमलेस ना अकोला जिल्ह्यातलं मूर्तापुरातलं चाललो आम्ही चाललो तिथं आम्हाला आल्या ना पत्रिका आल्या ते बॅनर पाहिले मला ठिकठिकाणी आले त्याचे आता कसं म्हणून 19 लोक कसं तारीखच नसतील आता पुढचं आपण जर पसंत्या झाल्या तर 20 तारखेच्या पुढेच घे बा तेच म्हणलं आता चला ये तुम्ही पाहून जरा कुठं आलं हे ते स्वयंपाकाचा आलो 2 मिनिटात आल्या भाकरी आणि ते आवाज द्यायला झालं म्हणून आटपलं म्हणून इकडला आता इकडे बसवता का तिकडे बसवता म्हणून विचारत यायचं बरं जाऊ का बरं ठीक आहे म्हणलं काय जमला ना गैरा गिरा रस्सा गिस्सा बनला ना चांगला तर्री बिलकुल काही टेन्शन घेऊ नका एकदम गैरा आहे बिलकुल लाल तर्रे बाज रस्सा आता बस टेन्शनच नाही 2 दिवस कसं बिनघोर जाऊ द्या जा लवकर द्या आवाज द्यायला आलोच मी ठीक आहे देतो आवाज द्यायला आले वाटते मोठे जवळ भाकरी आणायला पाठवलं त्याला घरी हो आले ते आता बस जावं आता जेवणच करावं आता चला आले का जवळ बा भाकरी गिकरी आणल्या ना झालं का पहा ना ते भाजी गिजी झाली का नाही तर करून घेऊ आता सुरू लवकर उशीर कायला करता आता झाल्यावर आणल्या भाकरी गिकरी आणल्या सगळं सलाद हे ते निंबू कांदा सगळं झालं ओके बस आता बस ताटं वाढले की झाला आता चला ना मग चला तिकडेच बसून का इथं बसता कसं इथं आणू का गंज
काय तिथं बसता का अजून साफसफाई करायला लावता का? इथंच बरं आहे ना. आता जरा पट्ट्या उचल खाचल करतो. चला पाहुणे बा घ्या म्हणलं, हात गीत धुवून घ्या, तळव गिळव काढून घेऊ, पट्ट्या आचरून देऊ. चला 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 म्हणलं, हात धुवून घेऊ. आणा म्हणलं तुम्ही ते गंज